राम राम मंडळी, काय मग सगळे बरे आहेत ना? आज चालले होते बरं का लग्नाला. सकाळी ना पिल्लू आणि मी रेडी झालो होतो. तसंही आमचं जायचं ठरलं नव्हतं, पण जायला लागलं. ते नंतरच तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर हॉलला गेल्यानंतर माणसं काय करतात, लग्न वगैरे लावून जेवतात. पण आम्ही तसं नाही केलं. आम्ही पहिल्यांदा पेटपूजा बरं केली, मग अक्षदा टाकल्या. ऐकायला कसं इंटरेस्टिंग वाटतंय ना. बरोबर ऐका, पुढं पण सांगते. काय झालं होतं ना, सकाळी गेल्यानंतर मुहूर्त जो होता त्यांचा लग्नाचा तो 1 वाजता होता. त्यामुळे ना सगळी माणसं अगोदर गेली होती बरं का पेटपूजा करण्यासाठी. मी एकटीच नव्हे बरं का, नाही तर तुम्ही म्हणशीला मी एकटीच गेले होते. नवरा बायकोंची एंट्री बरं झाली का, एवढ्या गर्दीतून काय त्यांचा आपल्याला चेहरा वगैरे दिसला नाही. त्या बायकांना ना खरंच बसून काय बघताच येत नाही, सगळं उभारूनच बघावं लागतं. त्यामुळे म्हटलं आपलं उगाच पाय दुखतील, आपण तरी बसून बघू, आपल्याला तरी काय दिसणार नाही. ह्याच काय उभारून बघतात ते बघू द्यात. इथं चाललं होतं सर्वांचं नवरा नवरीचं तोंड बघायसाठी झटापटी. त्यांना माझ्या लेकीचं आणि माझं काय वेगळं चाललं होतं बरं का. इथं सगळ्यांचं वेगळं आणि आमच्या माया लेकींचं दोघींचं वेगळं. त्यामुळे मी म्हणूनच येणार नव्हते हो आज पण लग्नाला. सासूबाईंना म्हणले होते तुम्ही जावा. सासूबाई म्हणल्या नाही नाही जा, राहते. ज्याचं त्यालाच माहिती असतं हो या करामती या काय काय असतात. त्यामुळे न आलेलं न परवडतं बघा लग्नाला. तुम्हाला म्हणून सांगते बरं का, जेवढं दुकानात पण साड्या बघायला भेटत नाहीत व्हरायटी, तेवढं लग्नात आल्यानंतर भेटतं. गाडीत येऊन बसले होते तरी खरं, पण इतकं गरम होत होतं की आता जायचं पत्र आपलं काय खरं नव्हतं. त्यामुळे आमच्या नंदनबाईंनी माझ्याच्या बॉटल एक एक दिल्या होत्या बरं का, जरा गारगार व्हावं म्हणून. आजच्यासाठी एवढंच होतं बरं का.